आज महाराष्ट्र कराड़ में स्थित नगर पालिका पाठशाला नंबर 2 में लायंस क्लब ऑफ कराड़ सिटी की तरफ से दिव्यांग स्कूल के बच्चों को दंत चिकित्सा का शिविर रखा गया, जिसमें डॉक्टर श्वेता जाधव ने उपस्थित रहकर सभी बच्चों को दांतों की तकलीफ के बारे में बताया और सभी दिव्यांग बच्चों के दांतों का चेकअप भी किया। इस समय लायंस क्लब ऑफ कराड़ सिटी के अध्यक्ष शशिकांत पाटिल, साथ में दिग्विजय पाटिल, अंजलि चौहान, सुनीता पाटिल, पीयूष कौर, मनीषा भोसले और स्कूल के प्रिंसिपल पवार मैडम और उनका पूरा स्टाफ उपस्थित था। इस समय SGM कॉलेज ऑफ कराड़ स्टूडेंट भी उपस्थित थे और इन्होंने भी इस कार्य में सहयोग किया। आइए देखते हैं महाराष्ट्र कराड़ से हमारे मुख्य संवाददाता और महाराष्ट्र के उप सचिव पीयूष कौर की एक विशेष रिपोर्ट। आज कराड़ में लायंस क्लब की तरफ से मतिमंद स्कूल में सभी बच्चों को फ्री में ट्रीटमेंट दिया गया। सगळे लाईनीन थांबा, तुम्ही सगळे लाईनीन थांबा। लायंस क्लब कराड़ सिटी आणि संजीवनी इन्स्टिट्यूटचे मुलांची शाळा, ह्या शाळेमध्ये आम्ही आज मानसिक आरोग्य हे आमचा लायंस क्लबचा सप्ताह असतो, त्यानिमित्तानं जी लहान मुलांची दंतचिकित्सा घेतलेला आहोत आम्ही। आणि हे चॅलेंजिंग आहे आमच्यासाठी की ही जी मुलं आहेत, दिव्यांग मुलं आहेत, त्यांचं चेकअप करणं तसं खूप अवघड असतं आणि ह्यासाठी आम्हाला लायंस क्लबला आवर्जून की डॉक्टर श्वेता जाधव मॅडम त्या आम्हाला उपस्थित झाल्या, त्याबद्दल मी त्यांचे प्रथमतः आभार मानतो। आणि तसेच हे स्कूल आणि मागच्या वेळी 2-3 ॲक्टिव्हिटी केल्या होत्या मुलांच्या खेळणी वगैरे वाटप किंवा स्पोर्ट्स सायकल, पण ही थोडीशी आम्हाला वेगळी ॲक्टिव्हिटी वाटली आणि मॅडमनी पण सांगितलं आमचा एक सप्ताह असतो, त्याची पण एक आम्हाला पण हे अपलोड करावं लागतं, तर त्यानिमित्तानं आम्ही ही चॅलेंजिंग ॲक्टिव्हिटी घेतलेली आहे। बाकीच्या स्कूलमध्ये आम्ही घेऊ शकलो असतो, पण इथं जे दिव्यांग मुलं आहेत त्यांची आरोग्याची तपासणी तर सगळेच करून जातात, पण दंतचिकित्सा कोणी घेत नाही, तर आम्ही ती ॲक्टिव्हिटी घेण्याचा प्रयत्न केला आहे। त्याबद्दल मी संजीवनी इन्स्टिट्यूटचे आणि मतिमंद मुलांच्या शाळेचे प्रिन्सिपल यांचे मी धन्यवाद मानतो। या उपक्रमास डॉक्टर श्वेता जाधव BDS आहेत, त्यांनी आम्हाला मुलांना सहकार्य केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार। चालेल चालेल चालेल, हां ठीक ठीक, ओके। लायंस क्लब सिटी करते प्रत्येक वर्षी आमच्या शाळेमध्ये काही नाही काहीतरी उपक्रम राबवत असतात, स्पोर्ट्स म्हणा किंवा म्हणजे आरोग्यासंदर्भात शिबिर, तर त्यांचं सहकार्य आम्हाला छान लागतं। हो, मी पण निघालोय।